Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शरद पवारांच्या पत्रामुळे 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं। मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीला फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग आमचं सरकार बनतंय हे देखील फडणवीसांना माहिती नव्हतं। संजय राऊतांची टीका। बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातामध्ये उद्धव ठाकरेंनी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका। राहुल गांधींकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वधवून दाखवा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान। बाळासाहेब बोलू नका, ते हिंदू हृदय सम्राट आहेत, तुमचे वर्गमित्र नव्हते। उद्धव ठाकरेंनी मोदींना ठणकावलं। 2.5 वर्ष बंद सम्राट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसले होते, पण आता बंद सम्राटांना कायमचं बंद करण्याची वेळ आली आहे। शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला। माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचं खूळ घुसलेलं नाही, ज्यांना आमदार खासदार मंत्री केलं त्यांनीच वार केला। उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका। महाविकास आघाडी वोट जिहाद करत असेल तर मतांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आली आहे। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा। अमित शहांच्या आज हिंगोली, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये सभा, तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या आज प्रत्येकी 5 सभा होणार। शरद पवारांच्या आज कवठे महांकाळ, इचलकरंजी आणि कराडमध्ये सभा, तर सिल्लोड, मालेगावसह नांदगाव आणि नाशिकमध्ये ठाकरेंची सभा होणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। वांद्र्याच्या MIG क्लबमध्ये सकाळी 10 वाजता जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम। लाडकी बहीण योजनेमुळे भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची मोठी गर्दी। नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत देखील 50%पेक्षा जास्त महिला उपस्थित। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिलासा। वडेट्टीवारांच्या उमेदवारीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेला दिलेली पंचसूत्री पूर्ण करणार। सोयाबीनला 7,000 रुपये भाव देणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं आश्वासन। महायुतीचा मुख्यमंत्री संख्याबळावर नाही तर परिस्थितीवर ठरणार। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये विनोद तावडेंचं खळबळजनक वक्तव्य। महायुती 165 ते 170 जागा जिंकणार। भाजप 95 ते 110, शिंदे गट 45 ते 50 आणि अजित पवार गट 25 ते 30 जागांवर विजय होईल। TV9 वरील मुलाखतीमध्ये विनोद तावडेंनी सरकार बनवण्याचा फॉर्म्युला सांगितला। सिल्लोडमधील चेकपोस्टवर 19 कोटींचं सोन्या चांदीचे दागिने जप्त। निवडणूक तपासणी पथकाची कारवाई। दागिने जळगावातील नामांकित सराफा व्यापाऱ्याची असल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता। आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 20 नोव्हेंबरला रात्रकालीन विशेष गाड्या चालवणार। CSMT ते कल्याण आणि पनवेल दरम्यान गाड्या सोडण्यात येणार। राज्यात थंडीची चाहूल। मुंबईसह उपनगरांमध्ये पारा 20 अंशांखाली, तर नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।